मित्रांनो नमस्कार. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडून नवीन ॲप लॉन्च केलेलं आहे आणि त्याचं नाव ई-सी-आय नेट असं आहे. यापूर्वी आपण वोटर हेल्पलाईन, वोटर पोर्टल वापरलेलं आहे. आता मतदारांना ज्या सेवा आणि सर्व्हिसेस द्यायच्या आहेत, त्या सर्व एकाच ठिकाणी असाव्यात व त्या सर्व्हिसेस फास्ट टू फास्ट रिअल टाईमवर असाव्यात यासाठी ई-सी-आय नेट हे ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. ज्यामध्ये मतदारासंबंधी संपूर्ण माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ एखादा फॉर्म भरणं किंवा एखाद्या निवडणुकीचा निकाल पाहणे किंवा एखाद्या भरलेल्या फॉर्मचं स्टेटस चेक करणे किंवा कार्डसाठी ॲप्लाय करणे. अशा सर्व बाबींसाठी ई-सी-आय नेटची निर्मिती केलेली आहे आणि त्यासाठीच्या सर्व सर्व्हिसेस यावर अपडेट करण्यात आलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-सी-आय नेट हे ॲप्लिकेशन डाउनलोड कसं करायचं, त्यावर रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्या संदर्भात बेसिक डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ सर्व बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. ई-सी-आय नेट हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअर व आय स्टोअर या दोन्हींवर सुद्धा उपलब्ध आहे. तर त्यासाठी आपण सर्वप्रथम या ठिकाणी प्ले स्टोअरवर जाणार आहोत. या ठिकाणी सर्चमध्ये ई-सी-आय नेट असं सर्च करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं याचा इंटरफेस असणारं ई-सी-आय नेट हे ॲप्लिकेशन या ठिकाणी दिसेल. याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर या ठिकाणी ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला काही वेळातच अशा पद्धतीनं डॅशबोर्ड येऊन आपल्याला काही सर्व्हिसेस बाबत या ठिकाणी आपल्याला माहिती दिसत आहे किंवा असा काही डॅशबोर्ड आपल्यासमोर आलेला आहे. इथे आल्यानंतर आपल्याला इथे ज्या वोटर सर्व्हिसेस आहेत, या 8 प्रकारच्या ज्या वोटर सर्व्हिसेस आहेत त्या आपल्याला येथे दिसत आहेत. याबाबत आपण थोडक्यात बेसिक माहिती आपण पाहूयात. वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म, इथे आपल्याला एखादा नवीन मतदानाचा फॉर्म भरायचा असेल किंवा काही दुरुस्ती करायची असेल तर त्या संदर्भातले संपूर्ण फॉर्मची प्रक्रिया या सर्व्हिसेसमध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. ट्रॅक युअर ॲप्लिकेशन, यामध्ये आपण भरलेल्या फॉर्मची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या सर्व्हिसेसची मदत होणार आहे. वोटर कार्ड कंप्लेंट्स, जर कार्ड मिळण्यास उशीर झाला किंवा इतर काही कारणास्तव आपण या ठिकाणी कंप्लेंट नोंदवू शकता. सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट, आपण आपले स्वतःचे किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे नाव या सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपण शोधू शकाल. डाउनलोड ई वोटर कार्ड्स ई इपिक, या सर्व्हिसेसच्या मदतीने आपण आपले डिजिटल वोटर ID कार्ड इथून डाउनलोड करू शकता. या सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपल्याला खूप माहिती किंवा या संदर्भात आपल्याला खूप याची मदत होणार आहे. त्यानंतर कनेक्ट विथ युअर इलेक्शन ऑफिशियल्स, म्हणजे आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला संबंधित इलेक्शन बाबतीत जे कोणी BLO असतील किंवा संबंधित अधिकारी असतील यांच्याबरोबर यांचा कॉन्टॅक्ट किंवा यांच्याशी आपल्याला संपर्क करता येणार आहे. त्यानंतर दिव्यांग, म्हणजेच यामध्ये जे जुनी जी ही सेवा होती, सक्षम नावाचं ॲप्लिकेशन यापूर्वी होतं, तेच ॲप्लिकेशन या ई-सी-आय नेटमध्ये इंटिग्रेटेड केलेलं आहे. लर्निंग मटेरियल्स, या लर्निंग मटेरियल्समध्ये आपल्याला या संदर्भात ज्या काही सेवा सुविधा आहेत ह्या कशा पद्धतीनं पाहायच्या याचा संदर्भ, याचे व्हिडिओज या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर या सर्व्हिसेस नंतर याच्या शेजारी अबाउट इलेक्शन्स, यामध्ये सुद्धा काही सर्व्हिसेस आपल्याला इथे दिलेल्या आहेत. नो युअर कॅन्डिडेट्स, म्हणजे आपण आपल्या एरियातून कोणी MP किंवा MLA इलेक्शन लढत आहे किंवा कोण व्यक्ती यामध्ये इलेक्शन लढत आहे त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणावरून समजेल. करंट इलेक्शन, सध्या ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे ते आपण इथे पाहू शकता. त्यानंतर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कंप्लेंट, म्हणजे मतदान संदर्भात आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास त्या संबंधी सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल. त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्याला या टॅबमध्ये मिळेल. पोलिंग ट्रेंड, वोटर टर्नआउट, जेव्हा वोट पोल होत असताना वोट टर्नआउट येथे आपण पाहू शकता. त्यानंतर दिव्यांग सक्षम, आता दिव्यांग सक्षम आणि सुविधा 2.0, इथे हे जे इलेक्शनच्या ज्या 2
ॲप्लिकेशन्स होते ते दोन्ही ॲप्लिकेशन्स इथे इंटिग्रेटेड केलेले आहेत. त्यामुळे आपण याबाबत इथे या सर्व टॅबची बेसिक इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी पाहिली. आता ही संपूर्ण माहिती आपल्याला पाहण्यासाठी आपल्याला या सर्व्हिसेसचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ECI नेटचं रजिस्ट्रेशन आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे. आणि ते कसं करायचं, जर समजा आपण एखादी सर्व्हिसेस आपण या ठिकाणी घेऊन पाहूयात. इथे जर आपल्याला एखादी सर्व्हिसेस आपल्याला घ्यायची असेल, समजा नवीन वोटर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपण ती सर्व्हिसेस घ्यायला गेलं, तर आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करण्यासाठी येईल आणि इथे न्यू युजर म्हणून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. कोणत्याही सर्व्हिसेसचा आपण जर उपभोग घेणार असाल, लाभ घेणार असाल, तर आपल्याला त्यासाठी अगोदर ECI नेट यावर आपलं रजिस्ट्रेशन असणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपण या डॅशबोर्डवर आल्यानंतर इथे हे ज्या 3 रेषा आहेत, या 3 रेषांना आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे प्रोफाईल या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपण नवीन युजर असल्यामुळे आपण न्यू युजर असं नाव टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे आल्यानंतर आपला मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. सेंड OTP यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सेंड OTPला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि OTP भरून सबमिट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता उदाहरणार्थ आपल्याला या ठिकाणी आपण फर्स्ट नेम घेऊयात A आणि लास्ट नेम घेऊयात B. यानंतर आलेला जो OTP आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर युजर क्रिएटेड सक्सेसफुली असा पॉपअप आपल्या समोर येईल. याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला पुन्हा जे लॉग इन पेज आहे ते आपल्या समोर येईल. इथे आल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून सेंड OTP याला आपल्याला क्लिक करायचं आहे. सेंड OTP याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपलं लॉग इन सक्सेसफुल झालं असा एक पॉपअप आपल्या या ठिकाणी येईल आणि अशा पद्धतीचा डॅशबोर्ड आपल्या समोर इथे दिसेल. इथे आल्यानंतर आपण आपलं प्रोफाईल पाहू शकता. आपण जे प्रोफाईल बनवलं ते या ठिकाणी येईल. आपला वोटर ID किंवा EPIC ID या ठिकाणी टाकून आपण हे प्रोफाईल अपडेट करून घेऊ शकता. त्याचनंतर आपल्याला या ठिकाणावरून आपल्याला जे काही सर्व्हिसेस यूज करायचे आहेत त्या सर्व्हिसेस आपण या ठिकाणावरून यूज करू शकता. पहा, या ठिकाणी ही सर्व्हिस आपल्याला सुरू झालेली आहे. आपण नवीन मतदाराचा फॉर्म किंवा काही जी दुरुस्ती असेल किंवा काहीही ज्या सर्व्हिसेसच्या बेसिक डिटेल्स मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्व सर्व्हिसेसचा फायदा आपल्याला या ॲपमधून करून घेता येईल आणि घरबसल्या आपण आपल्या मतदान कार्डमध्ये ज्या काही बाबी आहेत, ज्या काही फॉर्म्स आहेत ते कशा पद्धतीनं भरायचे यासाठी आपल्याला या प्रत्येक टॅबचा उपयोग कशा पद्धतीनं करता येईल त्या संदर्भातले नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर अपलोड होतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण आल्यास कमेंट करा. धन्यवाद.